चैत्र महिन्याच्या रामनवमीनंतर काही दिवसांनी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो। पंचांगानुसार हनुमान जयंतीचा उत्सव दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। हिंदू धर्मात हनुमानाला कलियुगातील देव मानलं जातं। हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास करून योग्य विधीनुसार पूजा केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि ग्रह नक्षत्रांचे शुभ फळ देखील मिळते। तसेच कोणत्याही समस्येतून मुक्तता मिळणे असो किंवा भूत आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्तता मिळणे असो, संकटमोचन हनुमान त्यांच्या भक्तांच्या प्रत्येक समस्याचे निराकरण करतात, अशी धार्मिक मान्यता आहे। नमस्कार, मी अश्लेषा कांबळे ओन्ली मानिनीमध्ये आपलं स्वागत करते। हनुमान जयंतीला कोणता जप करावा ते आता आपण जाणून घेऊया। सर्वात पहिलं राम नामाचं जप। भगवान हनुमान हे राम भक्त आहेत, त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली उपाय राम नामाचा जप आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी राम नाम या मंत्राचा जप करावा। दुसरं, हनुमान चालीसा पठण। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा पठण करावे। आज हनुमान चालीसाचे पठण केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात। तिसरं म्हणजे सुंदरकांड पठण। हनुमानजींना भगवान श्रीराम प्रिय असल्याने त्यांना समर्पित असणारा सुंदरकांडचा पाठ या दिवशी करावा। आज सुंदरकांड पाठ करणे शुभ मानले जाते। अशाच नवनवीन माहितींसाठी ओन्ली मानिनीला नक्की फॉलो करा।